नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे फ्लावर पीक पाहते तर फ्लावर पिकामध्ये जे असणारं महत्त्वाचं तणनाशक आहे हे कोणतं आहे? कारण बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की फ्लावर पिकामध्ये गवत भरपूर झाले, तण झाले, तर कुठली फवारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा. या ठिकाणी आता बघू शकता की बेडवरती लागवड केली, तर लागवड करायच्या अगोदरमध्ये जे असणारं तणनाशक आहे हे आपण या ठिकाणी मारू शकता. लागवडीच्या अगोदर या ठिकाणी ऑक्झिलिफ्लोरोफाईन 23.5%, त्याचबरोबर पेंडामेथिलिन हे दोन्ही एकत्र करून या ठिकाणी तुम्ही मारू शकता. अर्थात मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं जे पेंडामेथिलिन आहे अर्थात UPL कंपनीचं डोस सुपर आहे आणि असणारं जे गोल आहे हे दोन्ही एकत्र करून तुम्ही या ठिकाणी स्प्रे करू शकता आणि मग या ठिकाणी आपल्याला लागवड करायची. तर कोबीची लागवड करू शकता आणि फ्लावरची लागवड या पिकांसाठी हे तणनाशक खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर ना हे लागवड झाल्यानंतर हे मध्ये तुम्हाला गवत दिसतं, तर ह्या मध्ये गवतावरती कोणतं या ठिकाणी चालणार आहे तर निश्चितच या ठिकाणी आपण ग्रामोझोन जे आहे मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे ग्रामोझोन आहे ते तुम्ही या ठिकाणी मधून हवा नसताना या ठिकाणी स्लोमध्ये तुम्ही या ठिकाणी ते मारू शकता. चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे आणि निश्चितच जे असणारं तण नियंत्रण आहे हे या ठिकाणी होणार आहे. मार्केटमध्ये असणारं जे ग्रामोझोन आहे मागे सिजंटाचं उपलब्ध आहे ते या ठिकाणी साधारणपणे 150 ते 200 ml प्रतिपंप या पद्धतीमध्ये त्याची फवारणी करून घ्या. त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे. जे असणारं तण आहे याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.